सरांनी नाही, सरांनी नाही, या नीच माणसाने प्रॅक्टिकल मध्ये मदत करायच्या नावाखाली जबरदस्ती केली यांनी माझ्यावर। मी समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण हा काही मागे हटला नाही। त्याने माझ्या अंगाला स्पर्श साक्षी काय बोलतेस तू? तुला असं वाटतंय का मी असं करेन? मी शिक्षक आहे ना। सांगितलं ना मध्ये यायचं नाही। आया बहिणी नाही आहेत का तुला? काय चालवलंस हे? तुझी ही गुंडागिरी इकडे चालणार नाही। सर बघा ना, बघा ही काय करते। तुला जर असे आरोप लावायचे असतील ना तर तू पोलिसांना घेऊन ये। हा आता पोलीस येणार, मग सर काय करणार? यांच्या स्टुडंटना घेणार आणि मी कसा निर्दोष आहे हे सिद्ध करणार आणि ह्या घाबरलेल्या मुली तशाच राहणार। नाही सर, पोलीस तर येणारच आहेत, पण ते जबाब यांचा घेतात की या मुलींचा हे मला बघायचं आहे। आणि तुम्हाला वाटत असेल की ही एक मुलगी बोलली, खोटं बोलली असेल, पण तसं नाहीये। या सगळ्या मुलींचा हाच अनुभव आहे। तुम्ही सगळ्यांनी सांगा बरं, जे काही आहे, जे काही घडलं ते सगळं सांगायचंय। हो, या राक्षसाने घरी जाताना दोनदा वाट अडवली माझी। घरी सोडतो म्हणाला म्हणून बसले गाडीवर, वरवर काळजी दाखवली, पण त्याच्या मनात घाण भरली होती। त्याने माझ्या बाबतीत सुद्धा असंच केलंय। माझा पण एकदा यानं हात पकडलेला, त्याची नजर रोखलेली असायची, किळस यायची त्याच्या नजरेची। नजर इथून तर सुरुवात होते ना अत्याचाराला, मग मजल पोचते हात धरण्यापर्यंत। तुझ्या कुठे चालला? चल। ए शिक्षक आहे ना तू? हा, हे असं कसं वागू शकतोस? एवढी बाहेर वाईट परिस्थिती असताना शिक्षक असून असं वागलास, लाज नाही वाटत? तुझ्याकडनं मुलं शिकतात ना रे। हा, तो उलट आपल्यावरच लक्ष ठेवून भयानक प्रकार करतात आणि सिस्टम, यंत्रणा, ही व्यवस्था सामान्य माणसापर्यंत पोहोचेपर्यंत सामान्य माणूस मात्र हात टेकून देतो। शिवा, मला तू या सगळ्या मुलींमधून एकच मुलगी, फक्त एकच मुलगी अशी दाखव जिच्याकडे कधीच कुणीच वाईट नजरेनं बघितलं नाही। शिवा, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे। माझी मुलगी शिक्षण कसं घेईल हे बघता येईल ग, पण माझ्यासाठी तिचा जीव महत्वाचा आहे आणि मी तिच्या जीवाची रिस्क घेऊ नाही शकत। शिवा, हा एकच राक्षस नाहीये, असे अनेक राक्षस आहेत। काहींचे चेहरे तर आपल्या समोर देखील येत नाहीत। जेव्हा या शहरात, या देशात नव्हेच तर या जगात हा समाज मला विश्वास देईल, ही यंत्रणा, ही सिस्टम मला विश्वास देईल की माझी मुलगी सुरक्षित आहे, तेव्हाच मी तिला कॉलेजमध्ये पाठवी। शिवा, तुझे मनापासून आभार मानते मी। माझ्या मुलीच्या मदतीसाठी तू धावून आलीस। अगं पण या जगात अशा कित्येक साक्षी फिरत आहेत, प्रत्येकीच्या मदतीला तू नाही जाऊ शकत। साक्षी, सांग काय झालं? मी कॉलेजला त्या मुलींना घेऊन गेले, सरांना पण धडा शिकवला, सगळं केलं। मग बरोबर आहे ना, असंच व्हायला पाहिजे। अगं अशा माणसांना चौकात उभं करून चापकाचे फटके द्यायला हवे। तू योग्यच केलंयस, मग रडतेस कशाला? मी त्या मुलीच्या आईला सांगितलं, सगळ्या मुलींना सांगितलं की तुम्ही आता कॉलेजला येत जा, काही प्रॉब्लेम नाही होणार, आता सगळं नीट होईल। पण ती
तिच्या आईने जे मला सांगितलं ना ते त्या गोष्टीने विचारात टाकलं मला. पण शिवा, त्यांचं बरोबरच आहे. हो, मला पटतंय. म्हणून तर चिडचिड होतीये ना. आणि नेहमी असं मुलींनीच का दबून राहायचं? आणि कधी हे सगळं थांबणार मुलींना घेऊन? म्हणजे आता कुठलीच बाई सेफ नाही ना, कुठलीच मुलगी सेफ नाहीये. त्याने अजून त्रास होतोय मला. मी सगळीकडे नाही पोहोचू शकतो. हो हो, कळतंय मला. तुझी चिडचिड होणं साहजिकच आहे, पण त्याने सोल्युशन निघणार नाही ना. आपण असं काहीतरी केलं पाहिजे ज्यामुळे प्रत्येक मुलीला सेफ वाटेल कुठेही जाताना. त्या ताई म्हणाल्या ते बरोबरच आहे. तू काही सगळीकडे पोहोचू शकत नाहीस ना. मग आपण असा विचार केला तर की प्रत्येक मुलगी शिवासारखी असली तर? म्हणजे प्रत्येक मुलीच्या मनगटात शिवाची ताकद असायला पाहिजे. तू म्हणतेस ना, ते ब्रीदवाक्य सगळ्या मुलींचं असायला हवं. केसाला धक्का तर कपाळाला बुक्का. हाच मार्ग दिसतोय आता. आणि तो मार्ग तूच काढायला हवास.